नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, 3 वर्ष जेल आणि 10,000चा दंड, आधार कार्डवर फक्त एक चूक आणि आयुष्यभर कराल पश्चाताप, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। न्यूज 18 लोकमतला आपण बघतो की ही माहिती आलेली आहे आणि सविस्तर याची अपडेट जी आहे ते UIDAIच्या वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे। बघूया आपण सविस्तर की आधार कार्ड बाबतीत कोणते नियम लागू आहेत। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला सर्वात शेवटी तर लाईक करायला विसरू नका। आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं। अगदी बँक खात्यापासून ते मोबाईल लिंक करण्यापर्यंत आधार कार्ड सगळीकडे जोडलं जातं। याच आधार कार्ड संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे आधार कार्ड सरकारी योजनांचा किंवा सरकारच्या सवलतींचा गैरवापर करण्यासाठी वापरलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। आधार कार्डचा आधार घेऊन फसवणुकीचे जे प्रकार आहेत ते आता उघड झालेले आहेत। ह्या सगळ्याला आळा घालण्याकरता सरकार ठोस पावलं उचलत आहे। बघा की फसवणूक टाळण्यासाठी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे। आधार कार्ड संदर्भात जर कोणी चुकीची माहिती सादर केली तर तुम्हाला 3 वर्ष जेल आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। आधार कार्डच्या नियमामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। हे बदल प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। या बदलांमुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होईल असा UIDAIने एक खुलासा केलेला आहे। तसंच फेक आधार कार्ड कसं ओळखायचं हे देखील आज समजून आपण घेऊया। बघा, UIDAIने नाव नोंदणी आणि आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत। आता आधार कार्ड धारक आपली माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडद्वारे सहजपणे अपडेट करू शकतात। नवीन नियमानुसार आधार कार्डमधील लोकसंख्याविषयक तपशील जसे की नाव किंवा पत्ता असेल इत्यादी अपडेट करणे आता पूर्वीपेक्षा सोपं झालेलं आहे। बघा काय आहेत नवीन नियम। आता बरीच माहिती ऑनलाईन अपडेट केली जाऊ शकते, जी पूर्वी फक्त नाव नोंदणी केंद्राला भेट देऊन शक्य होतं, परंतु आता आपण स्वतः फॉर्म भरून ती माहिती अपडेट करू शकता। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन फॉर्म जारी करण्यात आलेले आहेत, ते भरून माहिती अपडेट केली जाऊ शकते। जर कोणी अनिवासी म्हणजे भारतामध्ये राहणारा नसेल तर अशा भारतीयांसाठी म्हणजेच NRI साठी स्वतंत्र फॉर्म जारी करण्यात आलेले आहेत, जेणेकरून ते त्यांची माहिती सहज अपडेट करू शकतील। आता बघा की बनावट आधार कार्ड ओळखायचं कसं, तर बनावट आधार कार्ड जे आहे ते ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो। UIDAIने बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। याचा उपयोग करून आधार कार्ड बनावट आहे की नाही हे तुम्ही सहज ओळखू शकता। आधार कार्डवर असलेल्या QR कोडची सत्यता स्कॅन करून ती तपासली जाऊ शकते। UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर आपण जाऊन आधार कार्ड क्रमांकाची पडताळणी करू शकतो किंवा ती केल्या जाऊ शकते। खऱ्या आधार कार्डची छपाई आणि कागदांची जी गुणवत्ता आहे ती चांगली असते, जास्त असते, तर बनावट आधार कार्ड असेल तर त्याची गुणवत्ता ही कमी असते किंवा त्यापेक्षा जो पेपर आहे ओरिजिनल पेपरपेक्षा तो वेगळा असतो। आता बघा की नियमांचे जर उल्लंघन आपण केले तर आपल्याला काय दंड होऊ शकतो। आधार कार्डची संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे। जर एखादी व्यक्ती बनावट आधार कार्ड वापरताना पकडली गेली तर त्याला 3 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरता UIDAIने हा दंड निर्धारित केलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता नवीन फॉर्म भरू शकता आणि त्याला कागदपत्र जोडून आपलं नाव आणि पत्ता आपण सहज घर बसल्या ते करू शकतो। आणि जर आपल्या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तर त्वरित आपण त्या दुरुस्त करून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला त्याचा पुढे फायदा होईल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजूनही आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये चांगल्या माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।